वाडा। धन्य धन्य शिवाजी शुरा धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, पराक्रमी थोर, केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट मुघलास, बाजूनी पाणी दुष्ट मुघलास, बाजूनी पाणी दुष्ट मुघलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी। आधी नमन करीतो भगवती, आधी नमन करीतो भगवती, माया सरस्वती द्यावी मजमती, वंदुनी आज तुझ्या चरणा, वंदुनी आज तुझ्या चरणास, वंदुनी आज तुझ्या चरणास, दोषोनी वर द्यावा कवनास, उगले शाही रगा तो इतिहास जी, उगले शाही रगा तो इतिहास जी, उगले शाही रगा तो इतिहास जी। मुजरा मानाचा शाही राजा महाराष्ट्र भूचा चरणा, महाराष्ट्र भूचा चरणा, धन्य ती जिजाई माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी। या माऊलीनं शुभाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं, म्हणून शिवाजी राजे जन्माला आले। अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला। तो माझा मावळा कसा होता? सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शुभ खातर, वाहती प्राण शुभ खातर, वाहती प्राण शुभ खातर, 16 वर्षाचं होत भादर, असा शूर छत्रपती हलणार जी, असा शूर छत्रपती हलणार जी, असा शूर छत्रपती हलणार जी। आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं थपकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा। आणि मग खान निघाला, मजल दर मजल करत खान तुळजापुरात आला। आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला। खानानं तुळजापूर सोडलं, खान पंढरपुरात आला। खानानं पंढरपूर सोडलं, खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी। पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे दे स्वामिनी, स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे लेकरू धावा गह केला, आई भवानी बळ दे गट्याला। जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो
आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जातंय जगदंबे, त्याला यश दे. आणि मंडळी, अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि मग राजाची आणि त्या खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल? कशी कशी आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला, कप्तान दाबी मानाला, वार कट्यारीचा त्यानं केला, पाठीवर खाव घातलं, राजानं डाव वळखला, वाटलं केलं वारलं, हाडिले त्याचा उदराला, कोथळा भार काढलं, तगदिया म्हणून खान तो, कोणी तगो, कोणी तगदिया म्हणून खान तो, कोणी जाणून आशा समयाला, सय्यदंडा त्याच वक्ताला, शुभावरती वार करण्याला, रोखून हात उचलला, शिवमाल होता बाजूला, सपून वर्धन केलं, हात तुटून पडला बाजूला, होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला प्राण वाचला होता जीवा म्हणून शिवबाचा. प्राण वाचला प्राण वाचला रामानंद उगले शाहीर, रामानंद उगले शाहीर, चालणे करा गुरु मम थोर, देवानंद माळी ज्ञान देना. देवानंद माळी ज्ञान देवा देवानंद माळी ज्ञान देवा पिताजीचा आशीर्वाद असणार, म्हणून पोळ्याला रंग भरणार म्हणून पोळ्याला रंग भरणार म्हणून पोळ्याला रंग भरणार छत्रपती शिवाजी महाराज की जय. रामानंद, मी ऐकत होते आणि मी खूप एन्जॉय केलंच, पण मला त्यापेक्षा जास्त तुम्हाला बघायला मजा येत होती. कारण की ज्या पद्धतीने एक तो स्टान्स, एक कायम हे, मग पुढे येणं, प्रत्येक बीटवर पाय टाकणं, हे सगळं इतकं छान होतं. आणि ऑफकोर्स जे पोवाडे सादर करतात त्यांची ही स्टाईल असते. तर मला असं वाटतं की नुसत्या गायकी बरोबर नाही, तर आपण परफॉर्मन्स वाईज सुद्धा मैफिल ह्या कार्यक्रमात कुठे ना कुठेतरी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी, जसं कॉस्ट्युम आहे किंवा त्या परफॉर्मन्सनी एक वेगळी जान ओतायचा सारखा प्रयत्न करत असतो. आणि खूप मस्त झालं रे तुझा परफॉर्मन्स. आपण विचारूया तौफिकजींना कसं वाटलं. खूप छान म्हटला तू पवाड़ा. आणि जैसे क्रांति जी ने कहा, एक तो आपका पोशाक कमाल है, और वो फेटा डाल के आप जो कर रहे थे, आगे पीछे आना और ऐसे जोर से गाया है आपने, बहुत कमाल. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू.